हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी परत चालली आहे गोव्याला. पहिल्यांदा आपण नॉर्थ गोवा बघितला होता, आता नॉर्थ आणि साऊथ दोघी गोवा बघणार आहे. आणि ह्या वेळेस मी फॅमिलीसोबत जाते. बघू कोण कोण आहे आणि किती सामान आहे. मम्मी, काकू, काका, तनू कुठे? पप्पा झोपलेत माझे. बॅगांवर खूप साऱ्या बॅग आहेत आमच्याकडे. आम्ही कसाऱ्यावरून, नाशिकवरून गाडी करून कसाऱ्यापर्यंत आलो. कसाऱ्यावरून आम्ही लोकलने आलो आहे. खूप साऱ्या बॅगा होत्या आमच्याकडे. पुढचा कसा प्रवास असेल मी तुम्हाला नक्की दाखवेल. स्टे ट्यून. बाय. आम्ही चाललोय 4 दिवसासाठी गोव्याला. आणि आमच्या बॅगा बघा किती आहे. नीट कर ना ग. एक शब्द त्यातला दीवाना. अरे कोई मिल गया, कोई मिल गया. काय तर अशा प्रकारे आपला ट्रेनचा प्रवास सुरू झाला आहे. ट्रेन जवळपास 6 ते 6 तास लेट होती. रात्री 11ची ट्रेन होती जी मॉर्निंग 5 वाजता आली. त्यामुळे आम्ही खूप थकलेलो होतो आणि सगळ्यांचा मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही बसल्या बसल्या मस्त दमशेराज खेळला. आणि आता आपण लवकरच गोव्याला पोहोचू. मी बऱ्याचशा व्हिडिओमधल्या घेत नाही आहे कारण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितल्या असतील म्हणून. हा कंडोलिम बीच आहे. मी बऱ्याचशा व्हिडिओ स्किप ह्याच्यामुळे केल्या आहे कारण की मागच्या व्लॉगला मी सगळ्या डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकल्या होत्या. तर अगेन तुम्हाला तेच बघायला बोर होईल म्हणून मग मी जे काही नवीन आहे तेच शूट करण्याचा प्रयत्न करते. आपण आलो आहे नोवाला. नोवा हे जस्ट नवीन स्टार्ट झालेलं एक बार रेस्टॉरंट आणि खूप सुंदर असा हा प्लेस आहे जे आत्ता जस्ट रिसेंटली नवीन स्टार्ट झालं आहे गोव्यामध्ये. अंजुना आणि वॅगाटोरच्या जवळ आहे.
जेव्हा मी आली होती तेव्हा मला क्रूजवर काही कारणामुळे येता नव्हतं आलं. तर क्रूजचं असं आहे की तुम्हाला जर कपल तुम्ही जात असाल तर अगेन तुम्हाला 5,000 चार्जेस आहे, ज्याच्यामध्ये डिनर ड्रिंक सगळं इन्क्लुडेड असतं आणि ते तुम्हाला राईड करून आणता. त्याच्यामध्ये डान्स बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असतात. तर तुम्ही ज्या क्रूजवर जाणार असाल त्यावर ते डिपेंड असतं. मागच्या वेळेस मी जसं सांगितलं होतं तुम्हाला बिग डॅडीला जायचं असेल तर ते त्यानुसार चार्जेस असतात.